नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आपण जन्माष्टमीसाठी ना एक मस्तपैकी ना नैवेद्याचा प्रकार बघणार आहोत। तो आहे साऊथ इंडियन प्रकारचा आपण बघणार आहोत। साऊथ इंडियामध्ये त्या देवळांमध्ये किंवा त्या साऊथ इंडियन घरांमध्ये ना हा एक प्रकारचा नैवेद्य केला जातो। जन्माष्टमीसाठी सुद्धा केला जातो आणि गणेश चतुर्थीसाठी सुद्धा केला जातो। तर त्या रेसिपीचं नाव आहे अवलक्की मनोहरा म्हणजेच गोड पोहे। अवलक्की मनोहरा म्हणजेच गोड पोह्यासाठी ना आपल्याला ओलं खोबरं आहे ना थोडं क्रश करून घ्यायचं। त्यासाठी मी अर्धा बाउल खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत मिक्सरमध्ये। आपण आता अर्धवट असे क्रश करून घेऊयात, म्हणजे थोडे पीसेस लागले तरी चांगलं लागतं। ओलं खोबरं आपण क्रश करून घेतलेलं आहे। अवलक्की मनोहरासाठी ना आपल्याला 2 चमचे तीळ खमंग भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर। आपण बारीक गॅसवर 2 मिनिटं छानपैकी तीळ भाजून घेतलेत आणि मस्तपैकी असे खमंग भाजले गेलेत। आता आपण तीळ एका छोट्या डिशमध्ये काढून ठेवूयात। आता आपण ड्रायफ्रुट्स रोस्ट करून घेणार। त्यासाठी मी ना 1 चमचा तूप टाकलंय आणि मिक्स ड्रायफ्रुट्स घेतलेत, जसं की 5-6 काजू घेतलेत, 5-6 बदाम घेतलेत आणि मनुके सुद्धा घेतलेत, एक 7-8। 1 मिनिट आपण छानपैकी आहे ना ड्रायफ्रुट्स मस्तपैकी रोस्ट करून घेतलेत। आता आपण गॅस बंद केला, आता हे गार करून घेऊया। आता आपण अवलक्की मनोहरा म्हणजेच गोड पोहे तयार करायला घेतोय। एका बाउलमध्ये आपण जो क्रश केलेला जो फ्रेश कोकोनट म्हणजे ओला नारळ जो आहे तो घेऊया। भाजून घेतलेले तीळ, अर्धा बाउल गूळ, आपण छानपैकी रोस्ट करून घेतलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते पण टाकून घेऊया। आता आपल्याला ह्याच्यातला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, हा आहे भीमसेनी कापूर, म्हणजे जो एडिबल असतो। एडिबल म्हणजे काय, तर खाण्यासारखा असतो तो। एकदम चांगल्या क्वालिटीचा कापूर आहे तो घेतलाय, अगदी छोटा तुकडा घेतलाय आणि आता आपण ना ह्याची पावडर करून घेऊयात हातावरच। मस्त आपण ह्याची पावडर करून घेतली। आता आपण ही पावडर ह्याच्यात टाकून घेऊयात। आता आपण ना काय करूयात, हे जे जिन्नस आहे ते छानपैकी असं मिक्स करूयात। थोडंसं असं प्रेस करून करायचं, म्हणजे काय होतं की गुळाला पाणी सुटतं आणि आपलं हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं। बरं, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ह्याच्यात कापूर का टाकलाय, तर हा जो पदार्थ आहे अवलक्की मनोहरा म्हणजेच गोड पोहे, हा ओरिजिनल आहे साऊथ इंडियाचा। तर तिथे जे मंदिरं आहेत तर तिथे असा प्रसाद केला जातो आणि प्रत्येक प्रसादामध्ये थोडासा कापूर टाकला जातो। एक तर कापूर काय की महत्त्वाचं म्हणजे फ्लेवर पण छान येतो छान, आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे वास पण छान येतो आणि कापराचे हेल्थ बेनिफिट्स पण भरपूर आहेत, जसं की डायजेशनसाठी चांगलं आहे, हार्मोनल इम्बॅलन्ससाठी चांगलं आहे, किंवा मग जी अंगावर आहे ना कोणाला सूज येत असेल तर ती सूज कमी होण्यासाठी पण मदत होते यासाठी। आता आपण हे मिक्स करून घेतलेले आहे आणि छान ओलसर झालंय। आता यात आपण पातळ पोहे टाकणार आहोत। आता एक मोठा बाउल मी पातळ पोहे घेतले। जर मोठा बाउल घ्यायचा नसेल तर 2 मीडियम बाउल पातळ पोहे घेतले तरी चालतात आणि हळूहळू असं टाकत आहे ना त्याच्यात मिक्स करायचे आहेत। आपण पोहे ह्याच्यात छान मिक्स करून घेतलेले। आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून एक 15 मिनिटं मुरू द्यायचे आहेत। आता 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपली अवलक्की मनोहरा म्हणजेच गोड पोहे छानपैकी मुरलेत। आता आपण नैवेद्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ते। तर मंडळी, श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल साऊथ इंडियन स्टाईल अवलक्की मनोहरा म्हणजेच गोड पोहे ह्याचा नैवेद्य तयार आहे। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची नैवेद्याची रेसिपी? आहे ना एकदम झटपट, आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी 5 मिनिटात होणार आहे, आणि हो महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक सुद्धा आहे आणि त्याचबरोबर शुगर फ्री सुद्धा आहे, सो सगळ्यांना चालण्यासारखा सुद्धा आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरला आहे जो प्रसादामध्ये वापरला जातो। फक्त याच रेसिपीमध्ये नाही, पण साऊथ इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी पण केल्या जातात, वेगळ्या प्रकारचे अजून काही नैवेद्याचे प्रकार केले जातात। तर तो एक सिक्रेट इन्ग्रेडियंट त्यात वापरला जातो, त्यामुळे त्याची टेस्ट एनहान्स होते आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर
बेनिफिट्ससुद्धा आहेत, मेडिकल बेनिफिट्ससुद्धा आहेत. सो तुम्ही पण नक्की करून बघा या जन्माष्टमीला आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.